कोकणातल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन साळवी हे लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत। राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे। यावर आता राजन साळवींनी स्पष्टीकरण दिलंय। मी ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक आहे, ही माझी ओळख आहे। मी नाराज आहे, भाजपच्या वाटेवर आहे, हे मला तुमच्या माध्यमातून कळतंय, पण या सगळ्या अफवा आहेत, असं राजन साळवी म्हणतायत। जनतेच्या भावना महत्त्वाच्या आहेत। या बाबतीमध्ये याच्या आधी सुद्धा अनेकदा चर्चा झाली। मी आता माझ्या मतदारसंघामध्ये रोजच्या कार्यपद्धतीतून जात आहे। त्या ठिकाणी माझे अनेक पदाधिकारी भेटतील, माझी चर्चा करतील आणि ह्या आजच्या असलेल्या तुमच्या माध्यमातून, प्रसार माध्यमातून जे तुमच्या लोकांपर्यंत संदेश पोहोचलेला आहे त्या बाबतीमध्ये माझे पदाधिकारी मतदारांशी संपर्क साधतील आणि त्या दृष्टीने नक्की मी भविष्यामध्ये मार्गक्रमण करेन, अशा तऱ्हेच्या माझ्या भावना आहेत। पण आम्ही कुठे म्हटलं ते आमच्याकडे येतात म्हणून? आमच्याकडे आता एवढी गर्दी आहे, आमच्याकडे आता कोणाला घ्यायचं कोणाला आम्ही, हा प्रश्न आमच्या पुढे आहे। आम्ही कुठे त्यांना म्हटलं, चर्चा कोणी करत असेल तर ते त्यांना विचारा, पण आम्ही कुठे राजन साळवींना कुठे म्हटलं नाही भाजपमध्ये या म्हणून, आणि आमच्याकडे अशी तेवढी जागा पण नाही आता। मला याच्यातली माहिती नाही। नाराज आता निवडणुकीत मला असं वाटतं जय पराजय होत असतो, ही भूमिका सगळ्यांनीच ठेवली पाहिजे। प्रत्येक वेळेस आपण जिंकूच अशातला काही भाग नाही, एखाद्या वेळेस हारणं सुद्धा होत असतं। जय पराजय एकाच नाण्याच्या दोन बाजू, मला वाटतं तशा पद्धतीनं सगळ्यांनी घेतल्या पाहिजे आणि येणाऱ्या काळात जय मिळवण्यासाठी कामाला लागलं पाहिजे, असं माझं एक शिवसैनिक म्हणून स्पष्ट भूमिका आहे आणि मला असंच वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।